हाय मैत्रिणींनो, नंदिनी स्नेहभोजनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज तुम्हाला मी गोड आप्पे दाखवणार आहे। त्याला लागणारं साहित्य बघूया। हे बघा, माझ्याकडे असा काशी भोपळा आहे, पण त्याचं आता काहीतरी बनवूया। आता मी ह्याला कट करून घेते। हार्ड असतो, एकदम छान असं। आता आपण छोट्या छोट्या पीसमध्ये कट करूया। त्यातलं बिया आपण काढून घेऊया। साल काढून घ्यायचे आता सुरीने। हे बघा असे पीस केलेत। आपण ह्याला आता वाफवून घेऊया। वाफवून घेते 10 मिनिटं, झाकण ठेवून घेऊया। छान असा शिजलाय, थोडासा गार होऊ द्या। गार झालाय। एक वाटी घ्यायचं, एक वाटी गूळ घ्यायचं। दूध टाकून घेऊया। एकदम छान असं पेस्ट झाले, वाटून घेतले। एक वाटी गव्हाचं पीठ घेतले, एक वाटी तांदळाचं पीठ घेऊया। थोडंसं मीठ टाकूया। जे आपण आता वाटण घेतले ना ते मिक्स करून घेऊया। लागेल तसे आपण टाकूया, पण इतकं लागतं। 4 वाट्या मेजरमेंट आहे। एक वाटी गव्हाचं आहे, एक वाटी तांदळाचं, भोपळा आहे, गूळ आहे आणि दूध परत लागलं तर वरून आपण टाकू शकतो। सगळं मिक्स करून घ्या एकदम छान असं। एकदम छान असं, एकदम गुठळी वगैरे नाही, छान असं चमच्यानेच टाकून घेतलेलं। इतकं पाहिजे असं भज्यासारखं पीठ पाहिजे, जास्त पातळ नको, घट्ट नको। जर तुम्ही दुधाच्या ऐवजी पाणी वापरलं तरी चालेल। मी आपले पात्र घेतले, त्याच्यामध्येच मी थोडंसं तूप टाकून घेतले। आता त्याच्यामध्ये आपण हे बेटर दिलेलं आपण आता 10 मिनिटं झाकण ठेवून वाफवून घेऊया। छान असे झाले तर आपण याला पलटी मारून घेऊया। ह्या बाजूने 5 मिनिटं, अशा बाजूने 5 मिनिटं करून घ्यायचं। पलटून घेतले सगळे। आता एक 5 मिनिटं अजून झाकण ठेवूया। हे झाले दोन्ही बाजूने छान। मध्ये मध्ये ओढून बघितलं तरी चालेल। आता आपण याला काढून घेऊया। माझे आप्पे पूर्ण तयार झाले, एकदम सॉफ्टी आणि असे मऊ लुसलुशीत झालेत बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब